ओढ्याच्या काठावरून चालताना किंवा डोंगर पायथ्याशी पावलाचा थोडा विलंब झाला तर डोळ्यात एक सुंदर लालसर ठिपका भरून येतो. रानात सहज सापडणारी ही वेल जणू निसर्गाच्या अंगणात फुललेली लाल पाकळ्यांची हळूवार रांगोळीच. ही केवळ एक रानवेल नाही, ती एक निसर्ग कथा आहे. सौंदर्य, विषारी, गूढ आणि लोकपरंपरेचा अनोखा संगम. एक वनस्पती जितकी सौंदर्यदर्शी तितकीच घातकही. ओळखीच्या वळणावर ही दिसणारी वेल टणक हिरव्या पानांनी आच्छादलेली, एखाद्या झाडाच्या कुशीत वळवळणारी, पाहता क्षणीच डोळ्यात भरणारी. तिच्या शेंगातील चमकदार गुळगुळीत बीज एकदम उठून दिसणारी. काळसर पार्श्वभूमीवर लाल डोळ्यांसारखा ठिपका. त्या बिया जणू काही रानातल्या लाल मोत्यांसारख्या. पण या सौंदर्याच्या मागे लपलेली आहे एक भीषण शक्यता. अशाच एका आकर्षक पण सावध करणाऱ्या वेलीचं नाव आहे कुसुमगुंजा. नमस्कार मित्रांनो, मी रत्नदीप आणि निसर्गाच्या अंतरंगात मी तुमचे मनापासून स्वागत करतो. आज आपण चितमपल्ली सरांचा कुसुमगुंजा हा लेख अभ्यासणार आहोत. या लेखामध्ये चितमपल्ली सरांनी कुसुमगुंजा या वनस्पतीचे महत्त्व, तिचे फायदे आणि तिचे सौंदर्य असे विविध पैलू या लेखाद्वारे आपल्यासमोर मांडले आहेत. हा लेख सरांच्या पाखरमाया या पुस्तकातून घेतला आहे. चला तर आपण आपल्या लेखाला सुरुवात करूया. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तहसीलीमध्ये नळदुर्गाजवळ दस्तापूर गाव आहे. तिथं माझी थोरली बहीण राहते. माझ्या बालपणी सोलापूरहून दस्तापूरला बैलगाडीतून जावं लागे. रात्री नळदुर्गात मुक्काम होत असे. पहाटे बैलगाडी जुंपली की ती नळदुर्गाच्या नागमोडी रस्त्यानं चढण चढू लागे. अशा वेळी मला गाडीत बसायचा कंटाळा येई. मी पायीच कधी गाडी मागून तर कधी गाडी पुढं चालायचा. निळा आभाळातल्या रतनगुंजा एवढ्या दिसणाऱ्या लुकलुकत्या तारकांकडे पाहत मी वाटचाल करायचा. नळदुर्गाचा चढ एकदा संपला की जळकोट गावचं शिवार दिसू लागायचं. इथून दस्तापूरपर्यंत नुसती माळरानं आहेत. क्षितिजापर्यंत इतकं एसपेस पसरलेलं माळरान माझ्या बघण्यात नाही. वाटेनं चालू लागलो की दोन्ही बाजूला माळावरील बरड शेती दिसायची. या शेतात काही खास पिकायचं नाही. काळ्या तांबड्या नांगरलेल्या रानात वीटभर उंचीची शाळू बाजरीची हिरवी बाटुकं वाऱ्याला तोंड देत उभी असायची. करडूची पांढरी निळी फुलं हवेत डोलायची. कुठं काळा कातळ दिसायचा तर कुठं केतताडीचं बेट दिसायचं. तरवडीचं सारं रान पिवळ्या फुलांनी डवरून गेलेलं दिसायचं. मध्येच एखाद्या छत्रीसारख्या बोरी बाबळी उभ्या असायच्या. वाडाच्या सावलीत उभं असलेलं हेमाडपंथी देऊळ मला खुणावीत असायचं. शेताच्या बांधावरच्या कुपाटीतून गुंजांच्या हिरव्यागार वेली डोकावायच्या. त्यांच्या शेंगा तोडल्या की त्यात वाटाण्या एवढ्या कमी आकाराच्या बिया असत. यालाच आम्ही गुंजा म्हणायचो. माळरान तुडवीत गुंजा वेचीतच आडवाटेनं पुन्हा बैलगाडीजवळ जायचो. गावात पोचेपर्यंत माझ्या विजारीचे व शर्टाचे खिसे पांढऱ्या गुलामी, तांबड्या आणि काळ्या गुंजांनी भरून जात. गावात गेल्यावर तिथल्या कडुनिंबाच्या ओट्यावर बसून मी आणलेला खजिना तिथल्या माझ्या सवंगड्यांना दाखवीत असे. दुपारनंतर शेजारच्या मुलीही माझ्याजवळ गुंजा पाहायला यायच्या. म्हणायच्या, आम्हाला दे की माळा करायला. दुसऱ्या दिवशी त्या सकाळीच गळ्यात गुंजांच्या माळा घालून दाखवायला यायच्या. दस्तापुरात माझा 8-10 दिवसांचा मुक्काम असे. रोज सवंगड्यांबरोबर मी गुंजा वेचायला जायचा. गावच्या पांदणीतून शेताकडे जाताना बाबळीच्या कुपाटीतून हिरव्यागार गुंजांच्या वेलीवर वाटाण्याच्या शेंगा एवढी फळं लदलेली असायची. टचटचीत असत. शेंग हातात घेतल्यावर तडकली की तिथून 4-6 बिया बाहेर पडत. गुंजांचा पाला गुळमट असल्याने तो आम्ही ओरपून खायचो. गुंजासारखं रंगीबिरंगी बालपण निघून गेलं. या गोष्टीला आता खूप वर्ष झाली. माझे सवंगडी आता बापे होऊन शेती करतात. मुली सासूरवाशिणी झाले आहेत. परंतु कधी 2-3 वर्षांनी तिथं गेलो की रानातल्या गुंजा गोळा करण्या इतकं बालपण मी जपलेलं आहे. आता आमची मुलगी छाया, हिला तो छंद जडला आहे. आम्ही दोघं शेताच्या पांदणीतून जाताना अजूनही गुंजांच्या शेंगा जमा करीत असतो. आजूबाजूच्या शेतातले माझे सवंगडी मोठीचं पाणी देताना किंवा पाटाचं पाणी वळवताना दिसतात. थोडा वेळ थांबून माझी चौकशी करतात. छायाच्या हातात उसाच्या कांड्या देतात. गाजरं, बोरं, चिंचा, आवळे हातात ठेवतात.
या रानमेव्याचं ओझं घेऊन आम्ही शेताच्या बांधावर सावलीत बसून त्यांचा आस्वाद घेतो. कोइंबतूर फॉरेस्ट कॉलेजच्या जंगलातील अभ्यास दौऱ्यावर असताना भारतभर फिरलो. कुठं अवचित गुंजा दिसल्या की मी त्या शेंगा तोडून खांद्याला लावलेल्या हॅवरसॅकमध्ये ठेवी. शिबिरात परतल्यावर रावटीतल्या माझ्या टेबलावर त्यातील गुंजा वेगळ्या काढून ठेवी. पांढऱ्या, गुलाबी, तांबड्या आणि काळ्या मनोहर गुंजांकडे पाहू लागलं की माझं बालपण मला आठवे. गुंजा गोळा करण्याचे दिवस आठवत. माळरानं डोळ्यांपुढं उभी राहत. त्यांतील पुसट पाऊलवाटा दिसू लागत. एखादा आयकॉनप्रमाणे मनात राहिलेलं हेमाडपंथी देऊळ दिसे. रावटीतील माझा सोबती शर्माजी म्हणे, अरे पार्टनर, ये क्या बच्ची जैसा गुंजी जमा करते हो. मी म्हणालो, नहीं तो, इसका वर्णन तो फॉरेस्ट फ्लोरा में लिखा है. जंगली वनस्पती है, सुनिये पढ़ता हूं. मी फ्लोरा काढून गुंजांचं वर्णन वाचून दाखवी. इंग्रजीत त्याला कॅब्स आहे किंवा रोझरी पी म्हणतात. लॅटिनमध्ये ॲब्रेस प्रिकॅटोरियस म्हणतात. सुमारे 5-6 मीटरपर्यंत दुसऱ्या झाडावर चढत जाणारी यांची पानगळी व बारीक फांद्यांची वेल साऱ्या भारतभर आढळून येते. बागेत आणि शेतात ती लावतात. पानं संयुक्त आणि समदली. फुलं फुलपाखरांसारखी लहान, गुलाबी मंजिरांसारखी नाजूक, बिया मऊ. गुंजांचे 2 प्रकार आहेत, एक पांढरी आणि दुसरी तांबडी. पांढऱ्या गुंजीच्या वेलीवर कधी कधी फिकट गुलाबी गुंजा येतात. तशाच तांबड्या गुंजांवर काही काळ्या गुंजा आढळतात. वेलीखाली खूप गुंजा पडलेल्या दिसल्या तरी मला त्यापासून रोपं आलेली दिसून आली नाही. त्यांच्या मुळ्यांपासून रोपं तयार करतात. सुकलेल्या गुंजसारखं कठीण बी रुजण्यासाठी त्यावर काही प्रक्रिया करणं आवश्यक असावं. सोनं वजन करायला पूर्वी गुंजा उपयोगी पडत. एका तोळात 96 गुंजा भरतात. मधभाषांच्या पोळ्यातील मेणाच्या छिद्राचा आकार अचूक षटकोणी असावा. तशीच प्रत्येक गुंज एकसारख्या आकार वजनाची असावी. यात निसर्गाच्या गणिताची किमया दिसून येते. गुंजासारखे लाल डोळे असा वाक्प्रचार आहे. मोल्सवर्थच्या मराठी कोशात मला एक जुनी म्हण आढळून आली, गेला तर हत्ती जातो, नाहीतर गुंज सुटत नाही. म्हणजे मोठ्या अपराधाकडं दुर्लक्ष होतं, परंतु शूद्र गुन्हा गंभीरपणे घेतला जातो. अमरकोशात गुंजा आणि कृष्ण यांना समानार्थी शब्द असल्याचा उल्लेख आला आहे. गुज्जे तू कृष्णला, गुंजा दिसायला मनोहर खऱ्या, परंतु त्या विषारी असतात. हेच पंचतंत्रात मोठ्या मार्मिकपणे सांगितलं आहे. अंतवीर्षमया हेता बैशेव मनोरमहा गुंजा फल समाकारा योषितहा केन निर्मिता. पंचतंत्रात आणखीन एक उल्लेख गमतीचा आहे. जंगलातील वानरांचा कळप अग्निगुंजा गोळा करून त्याभोवती थंडीच्या दिवसात शेकत बसल्याचं वर्णन केलं आहे. अत केचिद वानरा वन्नी कण सदृशानी गुज्जा फल्यान्यवच्चित वन्निवाच्छया फुत्कुर्यंतहा समंतांत ततस्तुहा. आदिवासी युवती रंगीबेरंगी गुंजांची सुंदर आभूषणं वापरतात. त्यांना सोन्यांची किंमत वाटत नाही. की जातू गुंजा फलभूषणांना सुवर्णकारेण वनचारणा. याच अर्थानं सातवाहनाच्या गाथा सप्तशीत एक सुंदर गाथा आली आहे. नुसत्या गुणांनी मनुष्य वश होतो असे नाही. ज्याला जे आवडतं ते त्याला मिळालं म्हणजे तो प्रसन्न होतो. जंगलातले पुलिंद पहा, मोती टाकून देतात व गुंजा वेचतात. न गुणेन हिरई जणो हिरई जो जेण भावियो तेण मोत्तुण पुलिंदा मोती आई गुज्जाओ गेहंती. उपवन विनोद अथवा वृक्षार्युवेदीय ग्रंथातील गुंजांविषयीचे उल्लेख आणि उपयुक्तता पाहून आश्चर्य वाटलं. प्रिय डुजा फलनिंब पिप्पलिर्वचा हरिद्रातील सर्षपेहा समेहा घृताश्व कर्णांबू विलोड्य पाययेस चंपक नागतोर सुवृद्विद्वम. म्हणजे गहुळा, गुंजा, कडुनिंबाची फळं, निंबोण्या, पिंपळी, वेखंड, हळद, तीळ व शिरस हे जिन्नस समभाग एकत्र कुटून त्या चूर्णात तूप व राळेच्या झाडाच्या सालीचा काढा घालून ते मिश्रण सोमचाफा, पुन्नाग व नागचाफा ह्यांना घालावं म्हणजे त्यांची उत्तम प्रकारे वाढ होते. आणखी एक ठिकाणी त्याचा उल्लेख आला आहे. मधुक कुसुम गुज्जा शर्करो दुंब राज्य समधू निहित्तमंतहा कांड्यमुत्किर्यबद्धा उपरीच परिलिप्त वस्तविडी भिस्तरुणा जनयती फलमे तत्वादुसे कादनस्ती. म्हणजे मोहाची फुलं, गुंजा, साखर,
पिकलेली उंबराची फळं, तूप व मध यांचा कल्क करून कोणत्याही फळं येणाऱ्या झाडाची लठ्ठ मुळं थोडी थोडी खरवडून त्यांवर त्याचा लेप करावा. तसेच बोकड्याच्या लेंड्या झाडांच्या बुडाशी घातल्या असता त्या झाडाला बीजा वाचून मधुर फळं येतात. सिंचनाचा लाभ असलेल्या कृषी क्षेत्रात रासायनिक खतांचा फार वापर केल्यामुळं जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचा नाश होतो. जमीन निकस होते. अतिसिंचनामुळं जमिनीतील क्षार उफाळून वर येतात आणि जमीन शेतीसाठी निरुपयोगी होते. हे आता प्रत्यक्ष अनुभवानं आपल्या लक्षात आलं आहे. म्हणूनच अकार्बनीय खतं म्हणजे निंब व करंजाची पेंड तसेच हरित खतं वापरण्याकडे अधिक कल होत आहे. याच उद्देशानं जमिनीचा पोत सुधारण्यासाठी गांडुळांचा कसा उपयोग होतो हेही माहीत झालेलं आहे. तात्पर्य, उपवन विनोदात वनस्पतीची वाढ आणि विकास होण्यासाठी जे उपाय सुचवले आहेत त्यावर कृषी विभागाने प्रयोग करून त्यातील सत्य पडताळून पाहण्यास काहीच हरकत नाही. पांढऱ्या गुंजेची मुळं व पाला औषधात वापरतात. गुंजेचा पाला आवाज साफ होण्यास उपयुक्त आहे. गुंजा या वनस्पतीकडं माझं अलीकडं लक्ष वेधलं ते वेगळ्याच कारणानं. भूकंपाच्या पूर्वसूचनांचं ज्ञान होण्यासाठी जगातील भूगर्भशास्त्रज्ञांनी जीव आणि वनस्पती सृष्टी यांच्या आचरणाचं आणि बदलांचं सूक्ष्म असं अवलोकन केल्यानंतर त्यांना असं आढळून आलं की जीवसृष्टीतील काही पशु, पक्षी, मासे, सरपटणारे प्राणी आणि कीटक भूकंपाची पूर्वसूचना देतात. तसेच वनस्पती सृष्टीतही बदल होत असतात. गुंजांची पानं लाजाळूंच्या पानांसारखी मिटून आपणाला भूकंप, ज्वालामुखी आणि हवामानातील प्रचंड उत्पात यांची पूर्वसूचना देत असल्याचं वनस्पती शास्त्रज्ञांना आढळून आलं आहे. मित्रांनो, सर इथे हा लेख संपवतात. कुसुमगुंजा ही वेल काही खूप मोठी वा गाजलेली नाही. ती असते साऱ्या गोष्टींच्या पलीकडची, लपलेली, शांत पण सजग. तिचं अस्तित्व नजरेआड जरी असले तरी ती रानात आपल्या कला पसरवत असते. तिच्या शेंगातून जणू रंगपंचमीच उधळली जाते. लाल काळं, जरा झळाळतं, जरा अबाधित. मात्र या सौंदर्याखाली एक चेतावणी लपलेली असते. हिचे बीज अत्यंत विषारी असते. कधी कधी असंच वाटतं की निसर्ग काही गोष्टी इतक्या मोहक रूपात देतो की त्या आपल्याला फसवतात आणि तरीही त्या मोहाच्या बाहेर पडणं हेच खरं शहाणपण. कुसुमगुंजा आपल्याला याचाच धडा देते. सावध राहा पण सौंदर्य उपभोगा. लहानपणी खेळताना आम्ही या बियांपासून माळा बनवायचो, पण आज त्यांना पाहिलं की एक नवा अर्थ समोर येतो. त्या नाजूक वेलीला पाहिलं की वाटतं ही वेल जशी ज्या झाडाला बिलगते त्याच्यात मिसळून जाते, तशीच आपली ओळखही कधी कधी दुसऱ्याच्या आधारानेच उलगडते. कुसुमगुंजा ही वेल नाही, ती जीवनाची एक साध आहे. सौंदर्य, धोका आणि आपुलकी यांचा गूढ गोफ. मित्रांनो, जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन लेख ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.